इकडे आता पावसामुळे मध्य रेल्वे 12 मिनिटं उशिरानं धावतीये। पश्चिम रेल्वे सुरळीत सुरू आहे। सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर दादर स्थानकावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मध्य रेल्वे स्थानकावरची पश्चिम रेल्वे ही सध्या सुरळीत सुरू आहे, मात्र मध्य रेल्वे मार्गावर 10 ते 12 मिनिटं ट्रेन ज्या त्या उशिरानं धावतायत। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो मुंबईच्या उपनगरामध्ये बरसत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतो। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे जी आहे ती सध्या 10 ते 15 मिनिटं उशिरा जी आहे ती सेंट्रल लाईन वरती धावताना सध्या पाहायला मिळत आहेत। सध्या दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या संख्येनं प्रवाशांची गर्दी जी आहे ती झालेली आहे। आज देखील चाकरमानी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कामावरती निघत असतात सकाळी, आणि त्यातच दादर हे मुंबईचं महत्वाचं रेल्वे स्थानक आहे, आणि त्या दादर रेल्वे स्थानकावरतून जी धावणारी रेल्वे आहे हे मध्य रेल्वेची, ती मध्य रेल्वे जी आहे ती 10 ते 15 मिनिटं जी आहे ती उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या इतर रेल्वे मार्गावरची वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत असल्याचं पाहायला मिळतं। पश्चिम रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, या रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्था जी आहे ती सध्या सुरळीत प्रमाणात सुरू आहे, परंतु मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ते पुढे 10 ते 15 मिनिटं जी आहे ती उशिराने सुरू आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील असलेल्या रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।